घरोघरी मातीच्या चुली प्रेक्षकांनो, मालिकेचा कसला जबरदस्त ट्रॅक आता समोर आलेला आहे। आतापर्यंत आपण इकडे पाहत आहोत की या सगळ्यामध्ये मात्र आता सुमित्रा सुमित्रा मात्र आता इकडे शरूच्या बाजूने आहे। म्हणजे नेहमीच सुमित्रा मात्र आता चुकीच्या बाजूने कसं उभं राहायचं याची आता बरोबर तिला समज आहे आणि तेच ती करते। पण या वेळेला मात्र ऐश्वर्याने आणि आता जानकीने वेगळंच नाटक केलंय। म्हणजे ऐश्वर्या आणि जानकीने भांडणाचं नाटक केलंय, जेणेकरून मात्र आता पुन्हा एकदा जानकीवरती विश्वास बसावा, तो म्हणजे स्वतः आता इकडे शर्वरी आणि आता राहुल या दोघांनी जानकीवरती विश्वास ठेवून आता पुन्हा एकदा अशा पद्धतीने गाफील व्हावं की काहीही झालं तरी जानकी वहिनी आपल्या बाजूने ठामपणे उभी आहे आणि त्यामुळे मात्र आता आपल्याला कसली भीती नाहीये। ही गोष्ट मात्र आता ज्या वेळेला या सगळ्यामध्ये त्यांना आता समजावी आणि यासाठी हा सगळा जो काही ट्रॅप रचलाय त्या ट्रॅप मध्ये शरू आणि राहुल अडकलेले आहेत आणि आता जानकीवरती विश्वास टाकून खूप मोठी त्यांनी चूक केली आणि या वेळेला जानकीने साम दाम दंडभेद सगळं वापरून मात्र आता या सगळ्यामध्ये इकडे आता आपली बाजू सेफ करत कशा पद्धतीने मात्र आता शर्वरीला अडकवले, सगळं सगळं सविस्तरपणे पाहूया। इकडे आता शर्वरी सांगायला लागते, ह्यांनी कितीही काहीही केलं ना तोपर्यंत आई आणि सगळे तिघे भाऊ माझ्या बाजूने आहेत ना, तोपर्यंत मात्र मला कसली भीती नाहीये। त्यावरती राहुल म्हणतो, हे बघ 3 भाऊ म्हणू नकोस, काही झालं ना तरी सुद्धा ऋषिकेश दादा हे नेहमी मला म्हणजे असे जानकी वहिनीच्याच बाजूने असल्यासारखे वाटतात। आणि त्यावरती मात्र आता ती सांगायला लागते, वाटू दे की, पण आज जो काही तमाशा झालाय त्यानंतर मात्र आता तो इकडे माझ्यावरती विश्वास ठेवण्या पलीकडे त्याच्याकडे कोणताही पर्याय नाहीये। यावरती तो म्हणतो, या भ्रमामध्ये राहू नकोस, ऋषिकेश दादावरती विश्वास ठेवणं मला जरा कठीण वाटतंय। आणि त्यावरती मात्र आता शर्वरी सांगायला लागते, ऋषिकेश दादावरती विश्वास नाही ठेवला तरी माझा आईवरती विश्वास आहे, त्यामुळे काहीही झालं तरी आई या सगळ्यामध्ये मात्र आता मला काही होऊ देणार नाहीये। असं म्हणत शर्वरी सांगते, थोडंसं नाटक केलं ना रडण्याचं की आई बरोबर पिघळते, असं म्हणत शर्वरीने मात्र आता या सगळ्यामध्ये बरोबर रीतीने एक 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 करत आपली हे केलेली आहे। मग त्याच वेळेला ऐश्वर्या सांगायला लागते, हे बघा जानकी बहिणी, मला काय वाटतं माहितीये का जानकी, काहीही झालं तरी सुद्धा जर का आता शरूला या सगळ्या पकडायचं असेल तर मात्र आपल्याला एक गोष्ट करायला लागेल आणि ती म्हणजे मात्र आता तिचा विश्वास पुन्हा जिंकायला लागेल। यावरती जानकी म्हणते, कसं काय जिंकणार तिचा विश्वास? एकदा आता हे सगळं घडल्यावरती तिला माहितीये की आपण तिघी जणी एकत्र आहोत आणि त्यामुळे ती आता माझ्यावरती कसा विश्वास ठेवेल? यावरती ती म्हणते, त्यासाठी आपल्यामध्ये भांडणं होणं गरजेचं आहे। आणि त्यावरती जानकी आता सांगायला लागते, म्हणजे काय ऐश्वर्या, तुला काय बोलायचंय? आणि त्यावरती ऐश्वर्या, जानकी आणि अवंतिका तिघी मिळून मात्र आता जबरदस्त प्लॅन करतात। तिघींचा मात्र आता जबरदस्त हा प्लॅन असतो की या सगळ्यामध्ये ऐश्वर्या आणि आता इकडे अवंतिका, या म्हणजे ऐश्वर्या, जानकी आणि अवंतिका या तिघींच्या मध्ये फूट पडले असं आता दाखवायचं। तिघी जणी सेपरेट झाल्यात आणि त्यानंतर मात्र आता इकडे शर्वरी गाफील होईल आणि त्या गाफील शर्वरीला पकडायचं। हा सगळा प्लॅनिंग आता या तिघींचं आहे आणि फायनली या मात्र तिघी जणी आता या सगळ्यामध्ये प्रयत्न करायला लागलेले आहेत की आपल्यामध्ये भांडणाचा कसा पद्धतीने मात्र आता फायदा इकडे होईल। आणि त्यानंतर मात्र आता जानकी सगळ्यांच्या समोर आलेली आहे आणि त्यानंतर जानकी ऐश्वर्यावरती मात्र आता चिडलेली आहे, ऐश्वर्या हे सगळं तुझ्या, आणि ऐश्वर्या सांगायला लागते, काय माझ्यामुळे काय घडलंय? आणि त्यावरती मात्र आता लगेचच ती सांगायला लागते, तू तू मला शर्वरी वंशवरती अविश्वास दाखवण्यासाठी भाग पाडलेलं आहेस। असं म्हटल्यावरती ती म्हणते, तू उगाच काहीतरी बोलू नकोस, मी असं काहीही केलेलं नाहीये आणि या सगळ्यामध्ये मी तुला काहीही बोललेलं सुद्धा नाहीये। यावरती ती म्हणते, असं कसं, तूच हे सगळं केलेलं आहेस आणि आता तूच माझ्या मनामध्ये अविश्वास विधलास। म्हणजे मी खरं सांगू का, तर मी हे मेसेज पाहिले सुद्धा नव्हते, मी मेसेज सुद्धा पाहिले नव्हते आणि आता मी कोणत्याही प्रकारे ते आता टेक्स्ट मेसेज कसे होते काय होते याच्याबद्दल काहीच माहिती नाहीये। पण आता ऐश्वर्याने माझ्या मनामध्ये हे सगळं भरलं आणि ऐश्वर्या मात्र आता मला इकडे सांगत आहे की असे असे मेसेज होते आणि म्हणून मी विश्वास ठेवला। आणि त्यानंतर हा फोन तुम्ही बघितलात ना, तर आता ऐश्वर्याकडेच होता, ऐश्वर्याकडे असलेला हा फोन मात्र मला काहीच माहित नव्हतं याच्यामध्ये काय चाललंय ते। पण ऐश्वर्याने मात्र आता या सगळ्यामध्ये मला आता अशा पद्धतीने अडकवलं ना की या सगळ्यामध्ये मी आता काहीच विचार करू शकले नाही आणि सारासार विचार न केल्या कारणाने मात्र आता इकडे शर्वरी वंशवरती मी संशय घेतला। यावरती ऐश्वर्या म्हणते, अच्छा म्हणजे आता तू माझ्यावरती सगळं ढकलणार, तर माझ्यावरती ढकलून आता या सगळ्यामध्ये तू मला हे करणार, तर ते काही नाहीये। जानकी, तुला काय वाटलं
मी आतापर्यंत चांगुलपणाचा आव आणते आणि त्याचा अर्थ असा होत नाहीये की मी या सगळ्यामध्ये मूर्ख आहे म्हणून. मी मूर्ख नाहीये. मी या सगळ्यामध्ये इतका विचार नक्कीच करू शकते की तू हे जे काही माझ्यासोबत करत आहेस ना, ती गोष्ट मला अजिबात पटलेली नाहीये. आणि त्यावरती जानकी म्हणते, तुला पटो न पटो मला काही फरक पडत नाहीये, पण आजपासून मी तुला सांगते की मी तुझी साथ देणार नाही. त्याच वेळेला मात्र आता ही भांडण ऐकून तिकडे सुमित्रा आणि त्याचबरोबर राहुल आणि आलेली आहे ती म्हणजे आणि त्यावरती मात्र आता सुमित्रा सांगते काय झालं. यावरती मात्र जानकी सांगते, आई मला तुम्ही माफ करा, मला माफ करा. खरं तर मी या सगळ्यामध्ये मात्र आता शरुवंशांवरती संशय घेतला किंवा शरुवंशांच्या बाबतीत आता मी इकडे चुकीचं केलेलं आहे. मला खरंच या गोष्टीची खूप आता मला स्वतःलाच लाज वाटत आहे. आणि त्यावरती मात्र आता सुमित्रा म्हणते काय झालं. यावरती मात्र आता शर्वरी सांगते, मी सांगते काय झालं. जानकी वहिनीने या सगळ्यामध्ये मात्र आता विश्वास ठेवलाय तो म्हणजे ऐश्वर्यावरती आणि माझ्या विरोधात जितकं खोटं बोलता येईल तितकं खोटं बोलत आहे. आणि त्यावरती मात्र आता ऐश्वर्या सांगायला ते ठीक आहे, तुम्ही सगळेजण माझ्या विरोधात झालात ना, वा माझ्या विरोधात वा, नाही तर अजून काही करा, मला काही खरंच फरक पडत नाहीये. पण एक गोष्ट लक्षात ठेव जानकी, जर का आता ही ऐश्वर्या चांगली होऊ शकते तर ही ऐश्वर्या मात्र आता पहिल्यासारखी वाईट सुद्धा होऊ शकते. आणि ही गोष्ट मात्र आता तुला समजायला वेळ लावणार नाहीये. मी लवकरात लवकर ही गोष्ट तुला आता लक्षात आणून देईल की ऐश्वर्या नक्की आता काय करू शकते हे. यावरती जानकी म्हणते, म्हणजे काय, तुला काय म्हणायचं तरी काय, तू या सगळ्यामध्ये मला आता धमकी देतेस का. यावरती ती म्हणते, तू धमकी समजायची धमकी समज, तुला जे काही समजायचं आहे ते समज, पण ही ऐश्वर्या मात्र आता कोणत्याही बाबतीमध्ये तुला सोडणार नाहीये. बघ, तुला पूर्वीची ऐश्वर्या नाही आठवली तर नाव नाही सांगणार. तू माझा विश्वासघात केलेला आहेस, म्हणजे आता तू या सगळ्यामध्ये आता इकडे आतापर्यंत माझ्या बाजूने होतीस, अचानकपणे तुला काय झालं की आता तू इकडे माझ्यावरती अविश्वास दाखवतेस. यावरती मात्र सुमित्रा सांगते, मला माहिती होतं जानकी कधीच असं काही करणार नाहीये आणि जानकी या सगळ्यामध्ये कधीच अशा गोष्टीच्या भरीस पाडणार नाहीये. तू ऐश्वर्या मात्र आता फार चुकीचं केलेलं आहेस. ऐश्वर्या निघून जाते आणि शैबाई म्हणते, बघितलंस आई, मला माहिती होतं की जानकी वहिनी कधीच असं काही करणार नाहीये आणि त्यामुळे माझा जानकी वहिनीवरती पूर्ण विश्वास होता. पण या सगळ्यामध्ये या ऐश्वर्याने मात्र आता तिचे कान भरले होते आणि त्यामुळे मात्र आता आपण काही करू शकत नव्हतो. पण जानकी वहिनी, तुला खरंच वाटते का मी नानांना आणि विक्रांतला असंच काहीतरी करेन म्हणून. यावरती ती म्हणते, नाही शरुवंश, मला तुम्ही माफ करा, मी तुमच्यावरती अविश्वास दाखवला, ही गोष्टीची मला आता खूपच लाज वाटत आहे. फायनली मात्र आता ह्या दोघांचा विश्वास बसलाय की जानकी वहिनी मात्र आता आपल्यावरती विश्वास ठेवतायत. आणि झालं इथेच आता या दोघांच्याकडून मोठी चूक झालेली आहे आणि हे दोघ जण या सगळ्यामध्ये मात्र आता बरोबर रीतीने अडकलेले आहेत. हे दोघ जण मात्र आता जानकीवरती विश्वास आणि इकडे दोघांची चर्चा चालू आहे. काहीही झालं तरी सुद्धा मात्र आता जानकी वहिनींना आपल्या जाळ्यात ओढून, काहीही झालं तरी जानकी वहिनीला या सगळ्यामध्ये मात्र आता इकडे ऐश्वर्याच्या विरुद्ध भडकवायला कमी करायचं नाही आणि तसंच घडतंय. त्याच वेळेला मात्र आता इकडे याच गोष्टीचा फायदा घेत जानकी सुद्धा आता सगळं सत्य यांच्याकडून काढून घेणार आहे. आणि सगळं सत्य यांच्याकडून काढून घेऊन मात्र आता अशा पद्धतीने ती काहीतरी म्हणजे या दोघांच्या विरोधात अशी काहीतरी पुरावे शोधणार की त्यानंतर मात्र आता इकडे सगळे पुरावे अशा पद्धतीने समोर येणार आहेत की त्यानंतर मात्र आता जानकीच्या हातामध्ये असलेल्या पुराव्यांवरती विश्वास ठेवण्या पलीकडे मात्र आता कोणालाच हे कळणार नाही. ते पुरावे काय असणार आहेत ते पुरावे असणार आहेत नानांचा मोबाईल, ते पुरावे असणार आहेत नानांची मात्र आता इकडे डायरी. आणि हा सगळा गोष्ट करण्यासाठी या तिघींना वेळ हवा असतो, तो वेळ मिळणार आहे. त्या वेळामध्ये मात्र आता या तिघींनी त्या मोबाईलचे विक्रांतच्या मोबाईलचा डेटा सुद्धा रिकव्हर केलेला आहे आणि एका झटक्यात सगळी समीकरणं बदलण्यात आलेली आहेत. एका झटक्यात मात्र आता या सगळ्यामध्ये सगळ्या गोष्टी समोर आल्यावरती स्वतः आता सुमित्रा मात्र आता ते पुरावे पाहिल्यावरती आपल्या लेकीची आणि आपल्या जावयाची रवानगी जेलमध्ये करते. फायनली या सगळ्यामध्ये कितीही काही झालं तरी सुद्धा मात्र आता इकडे ऐश्वर्या आणि राहुल या दोघांची रवानगी जेलमध्ये झालेली आहे. आणि इकडे सगळ्यात मोठा विजय मिळालाय तो म्हणजे आता इकडे जानकी आणि आता ह्या दोघींचा फायनली या दोघांना शिक्षा झालेली आहे.